मध्ये तुझा बॉस तुला सारखा त्रास देतोय? अरे बॉस काय आपली कंपनी. अरे जेव्हापासून ते ट्रम्पचा गव्हर्नमेंट आलाय हा. आमच्या कंपनीत लोकांना काढायला सुरुवात केली. काय बोलतो गुप्ता? तुला मराठी तर धड बोलता येत नाही, पण तू प्रयत्न चांगला करतो बरं का. म्हणजे जय महाराष्ट्र, तसं जरा भारतावर पण अभिमान ठेव. अरे कशाला अमेरिकन कंपनीमध्ये काम करतो? मी बघ, स्टेट बँक ऑफ इंडिया, मेरा भारत महान, आणि तुम्ही सगळे लहान. हो आम्ही सगळे लहान. मला इच्छा होती की TCS, इन्फोसिस असं कुठेतरी जॉब करावं. आता नाही मिळाली, पण जिथे अपॉर्च्युनिटीज आहेत ते करावं लागते ना आपल्याला. मला एक सांग गुप्ता, तू तुझी स्वतःची कंपनी का नाही सुरू करत रे? म्हणजे बघ, नारायण मूर्तींनी इन्फोसिस सुरू केली, टाटांनी TCS सुरू केली, तशी तू गुप्ताची GCS सुरू कर की. तू काढली का स्वतःची बँक? KBI, कार्टेल बँक ऑफ इंडिया. अरे मी बँक काढायला काय मोदी माझा काका आहे का? मोबाईल सगळं ऐकतंय. काय हो, आता ट्रम्पने ऐकलं तर माझी नोकरी जाणार, मोदीने ऐकली तर तुझी. काय बोलतो? खरंच? मोबाईल ऐकतो? अरे काय हे इन्व्हेन्शन? मी तुला सांगतो गुप्ता, मोबाईलचं काम होतं लोकांचं कम्युनिकेशन वाढवणं, पण जेव्हापासून मोबाईल आले तेव्हा लोकांचं कम्युनिकेशनच संपलंय. म्हणजे एकाच घरात बसून सगळेजण आपापल्या मोबाईल चौकं बसलेले असतात. बायको सुद्धा नवऱ्याला मेसेजवर विचारते, अहो जेवायला वाढू का? नवरा म्हणतो येस येस, थम्स अप. आहे डिसएडव्हान्टेजेस आहे, पण ऍडव्हान्टेजेस पण भरपूर आहे ना. आता काय कुठलीही गोष्ट 2 मिनिटात गुगलवर मिळते. माझा लहान भाऊ अमेरिकेत आहे, आठवण आली की लगेच फोन कॉल करता येते. आणि तुला काय सांगायचं, UPI आपला गव्हर्नमेंट कधीच आहे ना, एका क्लिकवर कुठेही पैसे पाठवता येतात. हे बघ UPIचं मला सांगू नको. तुला माहितीये, मला माझ्या बँकेमध्ये रोज हजारो कंप्लेंट येतात फ्रॉडच्या. म्हणजे लोक OTP कोणाला तरी देऊन टाकतात आणि लाखो रुपयांचे गैरव्यवहार होतात. बाकीच्यांचं जाऊ द्या, माझ्या आईनेच तो गोंधळ घातलेला आहे. त्यामुळे मी तुला सांगतो, मोबाईल इज नॉट अ गुड, इट इज अ कर्स. दॅट्स व्हाय आय से आय हेट मोबाईल्स. हॅलो, हो पोहोचले मी. हो 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 ठीक आहे, चालेल. हो हो पोहोचले. हो चालेल. बघितलं? अरे माझीच मुलगी मोबाईल मध्ये एवढी गुंतली आहे, तिला बाप पण दिसला नाही. बोल आता. अरे हो, पण तुम्ही रोज बोलत असाल ना फोनवर. अरे म्हणून काय मोबाईल मध्ये इतकं गुंतायचं की समोर बसलेला बाबा पण दिसत नाही तिला. हॅलो बेटा, कशी आहेस? हाय काका, मी मस्त. तुम्ही? खूप छान, खूप दिवसांनी आली. होळीच्या सुट्ट्या होत्या ना म्हणून. अरे हो. काय बाबा, काय करताय? दिसले तुला बाबा आता बाईकमध्ये? माझ्याबद्दल बोलत होतात ना? तुझ्याबद्दल बोलायला आम्हाला दुसरं काही काम धंदे नाहीत काय? किती बोलतेस तू? काका खरं सांगा, माझ्याबद्दल बोलत होतात ना? हो. झाला असेल माझा मोबाईल पुरा. बरं काका, तुम्ही मला सांगा, मी काय मोबाईल मध्ये वाहून गेलेली मुलगी आहे का? आजकाल मी माझा स्क्रीन टाइम चेक करते, तो पण कमी होत चाललाय हळूहळू. असं आहे का? बघू जरा तुझा मोबाईल दे इकडे. हा? हे बघ, लॉक लावलाय, म्हणजे बाबांनी मोबाईल मध्ये काय आहे ते बघायलाच नाही पाहिजे. बघ. अहो बाबा, तुम्ही माझा मोबाईल घेऊन मला नाही नाही ते प्रश्न विचारता म्हणून लॉक लावले मी. तुझा बाबा आहे, तुझी काळजी घेणार ना. आणि हिला मोबाईल मागितला की म्हणते कशी, यू आर इंटरफिअरिंग माय स्पेस. घे तुझी स्पेस तुझ्याकडे. अहो बाबा, तुमचीच मुलगी आहे मी, मला कळतं काय बरं वाईट नाही. बरं ते सगळं सांगू द्या, मला तुमच्यासोबत महत्वाच्या विषयावर बोलायचं. तुम्ही काल त्या सोसायटीमधल्या मुलांना रागवून आलात ना? नाही, मी रागवलो नाही, म्हणजे समजावत होतो त्यांना. अगं ते दंगा करत होते, म्हणत होते आम्हाला रंग खेळायचा आहे. बोललो मी. अहो बाबा, ते दंगा नाही करणार तर आपल्यासारखी मोठी माणसं दंगा करणार का? अगं पण ते मला म्हणत होते आम्हाला रंग खेळायचा आहे. मी म्हंटल नाही खेळू शकत तुम्ही रंग. का पण? तुला त्याचं कारण माहिती आहे ना? अहो बाबा, खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. आई होती ना ती माझी, आणि खूप आशेने आली होती हो ती मुलं माझ्याकडे. तुला त्यांची बाजू जर मांडायची असेल तर तुझी बॅग पॅक कर आणि जा परत कॉलेजला. अहो काय बोलताय बाबा? समृद्धी, आले झाले. जा आमच्यासाठी मस्त चहा बनवून आण ना प्लीज. तुला माहिती आहे काय झालं? अरे हो, पण आता किती वर्ष झाली. मान्य आहे वेल्यू सोबत काय झालं होतं, इट वॉज ट्रॅजिक. पण आता तरी बाहेर यायला पाहिजे. तुला कसं सांगूया?
म्हणजे होळी हा लोकांसाठी फक्त एक खेळ आहे, पण त्या खेळात माझ्या बायकोने जीव गमावला आहे. म्हणजे एवढीशी होती समृद्धी, तेव्हापासून तिची मी काळजी घेतोय. बीइंग अ सिंगल पेरेंट इज नॉट इझी अँड यू विल नॉट अंडरस्टँड दॅट. मला आता परत ह्याच खेळामध्ये माझी मुलगी गमवायची नाहीये. सो डोंट इन्सिस्ट मी टू डू दिस. काटे ते झालंय आता. हे म्हणजे कसं झालं, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्याने गाडी चालवली नाही, पण सगळ्यांनीच गाडी चालवली नाही हे कसं शक्य आहे? अच्छा, कोणीतरी पाणीत बुडाला म्हणजे इतरांनी पोहायला नको, हे लॉजिक चुकीचं आहे. तुला नाही समजणार रे, मला हे सगळं समजू नकोस तू. ठीक आहे, पण एक सांग मला, उद्या सगळ्या पालकांनी तक्रार केली मग काय करशील? तुला सेक्रेटरी पद जाऊ शकते. अरे हो, तुला होळी नाही आवडत ना, तू इथेच सांग, मुलांना त्यांचा रंगात रंगव. अरे जर मुलं खेळायला गेली तर ही पण जाईल ना त्यांच्या मागे खेळायला. हो, पण ती त्याच्यासाठीच तर आली आहे. हे बघ, मला परत म्हणजे समृद्धीला गमवायचं नाही. मी तिला होळी खेळू देणार नाही. तिला काही होणार नाही. आय विल बी देअर फॉर ऑल द किड्स अँड हर. तू तिला जाऊ दे, मुलांना होळी खेळू दे, ही माझी जबाबदारी. गुप्ता, तुझ्यामुळे जर माझी मुलगी होळी खेळायला गेली आणि तिला काही झालं तर मी तुझा खून करून टाकेन, बरं का? कशाने करशील ते सुद्धा ठरवून ठेव. गुप्ता, एखादी गुप्तीच घालीन मी तुझ्या अंगात, लक्षात ठेव. हॅलो बेटा, समृद्धी, प्रॉब्लेम सॉल्व. जा तुझ्या चिल्लर पार्टीला सांग की परवानगी मिळाली. ए, मी दिली नाही परवानगी अजून. मग द्या आता बाबा. अरे, अहो किती समजूतदार मुलं आहेत ती. पाण्याची नासाडी नाही करणार, पण डीजे पण हळू आवाजात ऐकणार आहे, तरी पण नाही देणार परमिशन. अगं पण तुला सर, समृद्धी, परवानगी मिळाली. थँक्यू काका. अरे ए, तू त्याला काय थँक्यू म्हणते? मी दिली चल परवानगी. थँक्यू बाबा. घे चहा पी.